विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या बैलांवर बंदी घातल्यानंतर कैलास भाऊ तसेच चव्हाण यांनी संभाजीनगर येथे हिंदकेसरी मैदानाचं आयोजन केलेलं होतं। पहिलंच हिंदकेसरी मैदान असल्यासुद्धा बैल मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मैदानाला मिळाला। हिंदकेसरी मैदान सक्सेस झाल्यानंतर कैलास भाऊ यांच्या थोड्याशा भावना जाणून घेऊ आपण। हे तुम्हाला कसं काय सुचलं हो हा पट घ्यायचा म्हणून? ते काय झालं आपल्याला तिकडे बंदी केली। हा बंदी केल्यावर आपल्या काही लोकांना याच्यात खेळायची आवड आहे। हा मग त्याच्यामुळे आपण असा निर्णय घेतला की बाबा इथं सगळ्यांना पळायला भेटा म्हणून पळवलं आणि आपला पटाचा ऑफ सीझन आहे। बैलाले पळवले का तुम्हाला पळवले? पहिल्यालाच पळावं लागेल अच्छा ना। तुम्ही त्याला पळवलं आम्हाला तिकडे बरं, किती पळवते तो राजे किती इमानदारीचा पट आहे आपला लई बरं का। एवढं भव्य दिवस नियोजन करताना असे धाकधूक वाटली नाही का तुम्हाला की बा हे काही कुठं सक्सेस होणार नाही का, कुठं आपण फेल पडू? नाही फेल होणार नव्हतं, 100% सक्सेस होणार। काय पब्लिक आहे राजू, काय जुळे आहेत म्हटलं। तुम्हाला हे सुचलं कसं काय म्हटलं? तिकडे ते हिंदकेसरी मैदान होतं ना 21 तारखेला, हा. त्या मैदानासाठी आपल्याला बंदी आलेली म्हणजे आपल्या खानदेश विदर्भ आपल्या सर्वांसाठी। हा तर त्याच्यामुळे आपल्या इकडची बऱ्याच लोकांना 3 फेऱ्यात पळण्याची आवड आहे। हा त्याच्यामुळे म्हटलं बाबा आता पटाचाही ऑफ सीझन आहे, पटावाले पण खेळून घेतील। हा मग त्या हिशोबाने आपण केलंय। हिशोबाने गेलं पण तुम्ही हिशोब लावून दिला ना। मग लावाच लागते ना। हो मोहसिन राजा किती दुरून आला। मोसीन आल्याशिवाय मजा आहे हा. तिथं पाहिजेच हा पटा। पटात पण जरा दबून जेव्हा घेवायला भेटते आमच्याकडे लोक सोय मोठी करतात ना ते। हा मग बरं आता ह्याच्यात हे 10 जोड्या एका दमानं सुटतात तर मग ह्याच्यातली एक जोडी पुढे जाते हा. असं म्हणजे हे नियोजन करताना थोडस नियोजनाच्या बाबतीत सांगा। नाही याच्यात कसं आहे आपल्याकडे 900 गाड्या आहे। हा 10 गाड्या पळणार आहेत। 900 गाड्या 900 म्हणजे 1800 बैल झाले ना। 1800 बैल। अरे मोहसिन भाऊ हा बैल जर का असा पट आपल्याकडे भरला तर आपण तो लखपती होऊन जातो। हो इकडे सगळ्यात जास्त बैल पळणार आहे तिकडे 3 फेऱ्या। बरं त्याने बंदी कोण केली आपल्याला? ते बंदीचे काही वेगळे कारण आहे त्याच्यामुळे केलेली ती बंदी। तरी अंदाजे कोण केली अशी? नाही ते तिकडच्या भागामध्ये बैल जास्त आहे। आता आपल्या इकडे 900 झाले, तिथं ऑलरेडी 1000 गाड्या झाल्या। एका दिवसात 2-3 हजार गाड्या पळू शकत नाही, त्याच्यामुळे बंदी। आपल्या माध्यमातून एकच सांगाल, जर हिंदकेसरी एकच झाला असतं त्याची मजा वेगळी असते। हा नाही आम्ही तर ऐकलं की आपल्याच बैल तिकडे बक्षीस येतात म्हणून त्याने पट बंद केला। हे चालतंय म्हणायच्या गोष्टी, असं काही नाही। बब्या लखन हे बैल बक्षीस घेतात म्हणून नाही तसं काही नाही हे म्हणायचं, परंतु 2000 गाड्या एका दिवशी पळणं शक्य नाही, त्या कारणामुळे हे बंदी झाली। बरं काय झालं खर्च किती लागला अशी नो? याला 20 लाख रुपये। 20 लाख बापा बापा बापा। मग आता हे चिट्ट्या गिट्ट्या अगोदर फाडले काय? हे कालच फाडलं। आता हे 1800 म्हणजे 1800 जोड्या एका दिवसात धावतील का आता? हा आतापर्यंत मी सांगतो तुम्हाला म्हणजे 50 45 म्हणजे 90 गाड्या आतापर्यंत आपल्याकडे 400 गाड्या 400 गाड्या पळाल्या। हा आपल्या पटाचं झोपीतूनच उठत नाही आपण। हो 7 वाजता सुटलं ना राजे हे 7ला। पण राजे कैलास भाऊ एक बैल पाहायला भेटला बा तुमच्या ज्यानं। बरं तर हा पट असाच अविरत चालू राहील का आपला? हा आपला सीझन संपला की एक पट आहे पळाला, सगळे एका जागेवर जमा करायचे। महाराष्ट्रातल्या आपल्या म्हणजे तुम्ही महाराष्ट्रासाठी खुलं करून दिलं। हा खुलं कोणी पळा। बाकीचे ना थोडस कचर तर मन मला केलं ते सांगा, ना। आता जर आपण हे नसतं तर मोहसिन भाई आला असतं का आपल्याला नाही, भेटायला? आला आपण नसता. असं वाशिमला भेटतो, आला का नाही मोहसिन भाई हा आपल्याला आला लय भेटायला? दुरून आला ना। मग त्याच्यासाठी आहे। हा पण कमाल केली काय पब्लिक आराची मी तर हॉलच त्या मायाबीन बैरमच्या पटासारखं झालं का नाही बुवा? बरं धन्य आहे तुम्हाला असं पट भरायला म्हणतो तुम्ही। असं दरवर्षी भरत जा बाबा, लोकले तिकडलाचा आनंद आपल्या इकडे देत जा। 100% आणि आपण आलात गन्ना के पन्ना चॅनल वाले, आपलं मनापासून धन्यवाद। थँक्यू, धन्यवाद। पहिल्यांदा महिला पाहून राहिलो म्हटलं मी या पट क्षेत्रात पाहायला आल्या, काय समाधान वाटलं? खूप छान वाटलं। असं भेव लागत नाही का हे जोड्या पाहून? नाही खूप आनंद भेटतो। हे पहिलाच पट पाहिला का याच्या अगोदर तुम्ही पट पाहिला? नाही पहिल्यांदाच पाहू। समाधान वाटतंय। काय शिक्षण चालू आहे? आता पोलीस भरती करते। पोलीस भरती। आपलं नाव? तेजस्वी चंद्रन। आता हे जोड्या अंगावर येतील असं वाटत नाही का? नाही म्हणजे महिलाले 50% आरक्षण दिलं तर त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्या जेंट्सपेक्षा धड झाल्या। असं काही नाही, पण ती हिंमत जी आहे हिंमत आहे हा. बघायसाठी आलो आम्ही। अच्छा आता सर्वच महिला हिंमतबाज नाहीत, काही महिला कशा असतात म्हणजे मुली तुम्ही धटा धीटा पण तुमचीच मैत्रीण तुम घ्या म्हटलं कशा हसून राहिल्या। नाही ती पण थोटे माझ्यासारखीच। धन्यवाद। थँक्यू सर। बाबा इकडे लक्ष दे रे। 1 2 3 4 5 6 दुराजी खडके। किती
किती वर्षापासून काम करून राहिले हे हे तिसरं मैदान आहे. तिसरं मैदान आहे रे? हो आत्ताच एक 15 दिवसापासून. सोबत किती जण आहेत? सोबत गण भरपूर टीम आहे आमची. म्हणजे हे काम नाही करत, हे आवड म्हणून करतो आपण. अरे इकडे लक्ष द्या रे, अर्धा घंट्यात आलो रे बाबा तुझ्यामुळे. नाही ना त्याचं लक्ष नाही. ए गाडी पा, ए गाडी पा. किती वर्षापासून काम करून राहिले तुम्ही हे? हे मी एक बैलगाडा मालक आहे, एक ड्रायव्हर पण आहे, एक आयोजक आहे आणि हे इथं आयोजक पण आहे आपण इथं. झेंडी दाखवणाऱ्यांचं कामसुद्धा रिस्की काम आहे. कुणाचं नुकसान होऊ नये हा त्यांचासुद्धा उद्देश असतो. सेकंद पटापेक्षा हा 30 फेऱ्याचा पट फार रिस्की आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही.